इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे भीषण हवाई हल्ले सुरू असतानाच एक मोठी राजकीय घडामोड घडली। अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचा 56 वर्षीय मुलगा मोस्तबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली। 88 वरिष्ठ मौलवींच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सनं हा निर्णय घेतलाय। यासाठी शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्ड्सचा मोठा दबाव असल्याचं समजतंय। 1979च्या क्रांतीनंतर पहिल्यांदाच इराणमध्ये घराणेशाहीच्या मार्गाने सत्ता हस्तांतरित होत असल्यानं जगभरात खळबळ उडाली। इराणची 1979ची क्रांती राजेशाही आणि घराणेशाहीच्या विरोधात होती। मुलाला सत्ता देणं या तत्वाच्या विरोधात आहे। मोस्तबा खामेनींची निवड करण्यात आली, मात्र ही निवड वादात काय त्याची कारणं बघतोय। सर्वोच्च पदासाठी आवश्यक असलेला उच्च धार्मिक दर्जा मोस्तबा यांच्याकडे नाही, ते एक मध्यमस्तरीय मौलवी आहेत। वडिलांनंतर मुलाला सर्वोच्च नेते बनवणं हे इस्लामिक रिपब्लिकच्या पायाभूत सिद्धांतांच्या विरोधात मानलं जातं। घराणेशाहीचे आरोप टाळण्यासाठी स्वतः अयातुल्ला खामेनींनी मुलाच्या नावाला पसंती दिली नव्हती। मोस्तबांची निवड जनमताऐवजी केवळ लष्कराच्या दबावामुळे झाल्याचा आरोप होतोय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, दबावात मोस्तबांची निवड करण्यात आली आहे आणि दुसरीकडे जे तत्व आहेत त्या विरोधात ही निवड झाली, त्यामुळे याचा एक त्रास इराणच्या प्रशासनाला जनतेकडून होऊ शकतो। सुवर्णा, मुळात 56 वर्षीय मोस्तबा खोमेनी यांचं निवड होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की त्यांचे रिव्होल्युशनरी गार्ड आणि बासिज फोर्स यांच्याशी अत्यंत जवळचे असे संबंध आहेत। इराणमध्ये रिव्होल्युशनरी गार्ड ही सगळ्यात ताकदवर संस्था आहे, जी सेनेच्या अर्थव्यवस्था आणि राजनीती याच्यामध्ये सरळ हस्तक्षेप करत असते। आणि या सगळ्या संस्थेशी, या सगळ्या सेनेशी मोस्तबाचे सगळ्यात ताकदवर असे संबंध होते। त्यामुळे एकूणच कंट्रोल करणं सेनेला आणि धार्मिक नेता म्हणून पुन्हा उदयास येणं, खोमेनींचा वारसा सध्या खोमेनी मारले गेल्यामुळे एक सहानुभूतीची लाट आहे। त्यामुळे त्यांच्या वारसांना निवडून आपण कशा पद्धतीनं अमेरिकेवर दबाव टाकू आणि या युद्धाला कसं उत्तर देता येईल याच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। याच्यासाठी 88 सदस्यवाली असेंब्ली ऑफ एक्सपर्ट यांची एक बैठक होणार होती, परंतु बैठक घेतली गेली नाही, कारण सातत्याने युद्ध आणि इराण अमेरिकेकडून मिसाईल हल्ले होतात। त्यामुळे यांची निवड करण्यात आली आहे आणि जे अमेरिकेसाठी खूप धोकादायक आहे। धन्यवाद शिवाजी या संपूर्ण माहितीसाठी। तर खामेनींचा मुलगा मोस्तबा खामेनी यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे।